होना चाहिए। A1 जोड़ी ट्रॉफी जरूर मनीष, इस ट्रॉफी में हम जरूर शरीक होंगे। बाबू घारे और हमारे कांटेक्ट तो जरूर है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की, अपील की लंबे कद ऊंचे कद के गेंदबाज ने, और इसी के साथ यह पहला झटका मिला, शायद क्लीन बोल्ड। ठोक दीजिए। प्रशांत जी खांडेकर, अजीत देशमुख साहब इस लीग के बारे में चर्चा करते हुए, इस लीग के बारे में कहते हुए कि किसने कितने रन बनाए, कौन बल्लेबाज हावी हो रहा है, लेकिन इनाट नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं रोहित वाघ मारे, जिनके नाम में ही शेर का शिकार लिखा हुआ है। क्या वो गेंदबाज का शिकार करेंगे? क्या वो गेंदबाज का शिकार कर लंबे लंबे छक्के, लंबे गैप में से गेंदों को निकालकर बाउंड्रीज हासिल करेंगे? राइट आर्म ओवर द विकेट। ये डिफेंस किया है, कभी कभी डिफेंस करना भी पड़ता है। राजा शिव छत्रपति महाराज ने भी जब उन्हें लगा कि लड़ाई आपे से बाहर हो रही है तो उन्होंने भी दो कदम पीछे रखे और उसके बाद 4 कदम आगे बढ़ाए। पिछले मैच का प्लेयर ऑफ द मैच बनेंगे साहिल पाटिल। 58 रनों की इनिंग उन्होंने खेली। ये क्या हो रहा है? ये बच्चों जैसी फील्डिंग हो रही है। गेंद को देख रहे थे खिलाड़ी, लेकिन नो बॉल का इशारा। रन मिलेंगे 9+2, 3 रनों का इजाफा। जबरदस्त स्कोरिंग हो रही है, लेकिन साहिल पाटिल 58 रनों का इनिंग उन्होंने खेला। उनको प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड देंगे हमारे अजीत देशमुख साहब। रोड पे आवाज आ रही है, रोड से भी ज्यादा, इतना डीजे अच्छा है। अजीत देशमुख और प्रशांत खांडेकर, इनके शुभ हाथों ये प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। लेकिन ऊंचा खेला है, स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से ये कैच लेना चाहिए, क्योंकि क्रिकेट की एक परिभाषा है दोस्तों, पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास, लेकिन उसी क्रिकेट की एक परिभाषा है, छोड़ोगे कैच तो हो सत्यानाश। और ये बाउंड्री मिली, ठोक दीजिए ऋषि। आमचे सन्माननीय पाहुणे प्रशांतजी खांडेकर, अजितजी देशमुख, राजकारणातील 2 दिग्गज यांच्या शुभ हस्ते साहिल पाटील 58 धावांची बहारदार खेळी आणि ज्याने गोलंदाजी करताना एक बळी गणेश नाना सुद्धा आहेत, ज्यांनी आज आम्हाला या स्पर्धेकरता आमंत्रित केलंय। गणेश नानांनी ओळखलं, जर रायगडमध्ये ही स्पर्धा 12 वर्ष झाली का, 13वा आहे काय, 12वं वर्ष आहे, आणि अशा वेळेला ही स्पर्धा जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, इथे मात्र फ्री हिट होती। नो बॉल होता ना आधीचा, चौकारलाच फ्री हिट होती, नो बॉल होता, चौकारलाच नो बॉल होता, आता फ्री हिट होती। ये फ्री हिट नहीं थी ना अंपायर? नहीं थी। क्या साहिल की नजरें है भाई, साहिल राज पाटिल, क्या नजरें हैं इनकी। देखिए क्वालिटी और क्लियरिटी, करसत टेनिस क्रिकेट। चलिए इन्हें सब्सक्राइब कीजिए, इन्हें लाइक कीजिए, शेयर कीजिए इस चैनल को, बेल आइकॉन दबाना ना भूलिए। लेकिन अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिला लॉन्ग ऑन की तरफ। बल्लेबाज रोहित पाटिल ने इस गेंद को खेला, ओवर कर रहे हैं इस वक्त गेंदबाज अक्षय पाटिल। लेकिन ये दोनों टीमें जो खेल रही है, फील्डिंग कर रही है इस वक्त, राधिका 11 जिनके फ्रेंचाइजी है, और ये मिला 4 रन, बाउंड्री के बाहर 4 रन, वाइड लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर ये 4 रन आ चुके हैं। इस ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन
क्या तेरा क्या मेरा, क्या लेकर आओ थे क्या लेकर जाओगे। अजीत देशमुख साहब ने इसी तरह सामाजिक काम किया, अपने पास जो है लोगों के मदद के लिए हैं, ये भावना उनके पास थी और इसीलिए जनता ने भी उन्हें भर भर के वोट दिए और जितवा दिया, क्योंकि आपकी भावनाएं ही आपको आगे बढ़ाती है। सोच, मैं हमेशा कहता हूं कि इंसान की सोच अच्छी होनी चाहिए, क्योंकि प्रभु राम की सोच अच्छी थी, उन्हें प्रभु का दर्जा मिला। उसी रामायण में रावण की सोच गलत थी, उन्हें आज भी दशहरे में जलाया जा रहा है। इंसान की सोच आकाश अच्छी होनी ज़रूरी है। जिस तरह से मैं आपको सुन रहा था, आपकी विचार, आपकी सोच मुझे काफ़ी अच्छी लगी। इसी तरह आगे बढ़ते रहिए। निखिल पाटिल, प्रतीक पाटिल और राजेश पाटिल, जो कि राधिका 11 देखू के फ्रेंचाइजी है, और दूसरी तरफ जो टीम खेल रही है विश्वेश्वर 11। लेकिन ये हुआ आर पार, स्टेडियम पार, लंबा छक्का लगा बल्लेबाज रोहित के बल्ले से। विश्वेश्वर के भी 3 पैकर है, दोनों तरफ 3-3 पैकर है। ब्रह्मा विष्णु महेश, अक्षय थोरवे, रोहित पाटिल और सचिन कदम। विश्वेश्वर के पैकर वापस जा चुके हैं, लेकिन क्या छक्का लगाया था डीजे ठोक ऋषि। पूरा रायगढ़ ढूंढ रहा है कि आपने ये इस अनहोनी को होनी करके कैसे दिखाया। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर रन बने हैं इस वक्त 19। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश नहीं की थी, यहां पर सीधे बल्ले से गेंद हवा में, कैच होने की संभावना, और इसी के साथ एक और झटका मिला बैटिंग करने वाली टीम श्री विश्वेश्वर को। लेकिन सामने विट्ठल भगवान का मंदिर है, उन्हें यह सोचना चाहिए कि आज की युवाओं की सोच हमें बदलनी है। वरना आज की युवाओं की सोच क्या होती है, एक हसीन शाम हो, सामने कबाब हो, हाथ में जाम हो और बगल में शबाब हो। सामने विट्ठल मंदिर है, हमें ये सोच बदलनी है, हमें ये सोच बदलनी है, युवाओं को अच्छे मार्ग पर लाना है। ऐसे गाने आएंगे तो युवा मंदिर में नहीं बार में नजर आएंगे। तो जरा सोच समझ के गाने बजाइए। टीम का टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा। धाकटी पंचक्रोशी प्रीमियर लीग पहले या दूसरे साल में मैं आया था, 10-11 साल हुए होंगे। डे मैच में अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति हुई। गेंदबाज ने अच्छी गेंद की, आदित्य पाटिल ने, और डॉट गेंद खेली अक्षय ने। और इस खेल में एक कहावत है दोस्तों, डॉट गेंद डाले वो नायक, खेले वो खलनायक। क्योंकि इस खेल में डॉट गेंद खेलना मना है, बिंदी गेंद आकाश की भाषा में अगर कहा जाए तो खेलना मना है। जरूर ये धाकटी पंडरी प्रीमियर लीग है, 3-3 फ्रेंचाइजी है दोनों टीमों के, उनकी भी प्रतिष्ठा दांव पे लगी है। लेकिन इनाम नहीं आ रहे खिलाड़ियों के लिए। 3-3 फ्रेंचाइजी, एक तरफ 3 दूसरी तरफ 3, इनाम आने चाहिए इन खिलाड़ियों के लिए, उनके हौसला अफजाई के लिए। तब पता चलेगा किसमें कितना है दम, कौन हैट्रिक पे लगाए, कौन छक्कों की हैट्रिक पे लगाए। दोनों तरफ 3-3, कुल मिला के 6 फ्रेंचाइजी।
तो आना चाहिए। इन खिलाड़ियों का मजा कब होगा। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और ये डॉट गेंद आई। ओवर नंबर दूसरा खत्म हो चुका है और इस 2 ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 20 रन। स्ट्रोक लगाने होंगे। बैटिंग करने वाली टीम है इस वक्त श्री विश्वेश्वर। थोड़ा नया हूं मैं, सेट होने में जरा देरी लगेगी क्योंकि पहला ही मैच है मेरा। टीमों के नाम आकाश, इसीलिए मैंने 15 मिनट पहले आपकी कमेंट्री सुना। मैं 20 मिनट पहले आया था इस ग्राउंड पे, लेकिन मैंने सुना आपकी कमेंट्री, जिसकी बदौलत मुझे कुछ जानकारी मिली। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बल्लेबाज अक्षय ने, लेकिन लेग बाय के तौर पर यह रन मिला। अंपायरिंग काफी अच्छी हो रही है, अंपायर्स की भी तारीफ करनी होगी। प्रशांत बांदीवड़ेकर, ये हमारे दोस्त है प्रशांत बांदीवड़ेकर। और दूसरे सुमित पवार, इनकी पहचान होना बाकी है, लेकिन प्रशांत हमारे दोस्त है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन यहाँ पे जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 22 रन। ओवर नंबर चल रहा है तीसरा। लेकिन पहले मैच में, इससे पहले वाली मैच में, वो पहला था क्या दूसरा था आज की रात का मुझे पता नहीं, लेकिन दूसरा मैच था, 103 आए थे। भाई आप 60 तो बनाओ, 60 तो बनाओ, बैटिंग कर रहे हो। मनीष मुंडे की भी काफी कड़क आवाज है, मैं सुन रहा था, काफी बढ़िया उन्होंने बोला था। लेकिन यहाँ पर यह व्हाइट बॉल का इशारा, 1+1, 2 रनों का इजाफा। टीम का टोटल 24, 22 पे 2, 22 पे 2 है। स्ट्राइकर एंड पे जो बल्लेबाज हैं रोहित वाघमारे, जिन्होंने कई शेर मारे हैं, लेकिन मैदान में खुले शेर का उन्हें शिकार करना होगा, तब जाके उनके मर्द होने का एहसास होगा। और ये फुल टॉस गेंद थी, उन्होंने उड़ाया। जैसे मैंने कहा मैदान में खुले शेर का शिकार करना होगा, उन्होंने शिकार किया। लंबा छक्का, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन। ठोक डीजे ऋषि। नहीं करनी, लेकिन हमारे जो नाना है ना, नाना, उनकी वजह से चलो मैं बोला आज डे और नाइट करें। ये डॉट गेंद आई है, अच्छी गेंद थी। छक्का खाने के बाद बॉलर ने रिवेंज लिया। ये जब होता है ना तब मुझे अच्छा लगता है। कभी बॉलर अच्छी गेंद डाले, कभी बल्लेबाज बड़ा हिट लगाए। कश्मकश होनी चाहिए, राइवली होनी चाहिए। एक गेंद से अगर क्रिकेट चला तो मज़ा नहीं आता। क्रिकेट में क्या चाहिए, कभी बॉलर हावी हो, कभी बल्लेबाज हावी हो, तब जाके मज़ा आता है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन ये लगातार दूसरी डॉट गेंद, वो छक्का आया था उसका महत्व कम किया है बॉलर ने। छक्का आने के बाद सिंगल्स भी आते ना तो छक्के का महत्व बढ़ता, लेकिन लगातार 2 डॉट गेंदे नाना आ चुके, जिन्होंने तुषार धुमाल की टूर्नामेंट को शुभकामनाएं दी। वर्ल्ड का सॉल्यूशन उन्होंने निकाला। खालापुर क्रिकेट में हर कोई समस्या हो, जिसका सॉल्यूशन है हमारे नाना गणेश नाना पाटिल, जो कि अध्यक्ष है इस ग्रामीण क्रिकेट के। अपील हुई, 3 डॉट गेंदे खेली, क्या बॉलिंग डाली है गेंदबाज अक्षय पाटिल ने। तारीफ काबिल। कौन से गांव के हैं ये? सारसन। पहली मर्तबा मैंने व्यावसायिक स्तर पर खालापुर तहसील में डे की टूर्नामेंट जो की थी वो सरसन की थी। उसी गांव का ये बंदा डीजे ऋषि, तू क्यों रुका हुआ है, जरा मैच रुका हुआ है तो तू ठोक।
जाएंगे। जीतने वाली टीम तो गोवा भी लेकर जाएंगे फ्रेंचाइजी। डीजे आप और हम यही रहेंगे। फ्रेंचाइजी जो जीतने वाली टीम को ना गोवा भी ले जा सकते हैं, फॉरेन भी ले जा सकते हैं, लेकिन हम तो यहीं रहोगे। लेकिन गेंदबाज छगन पाटिल, इनसे बातें होती रहती है। हमारे दुबई वाले हमारे हमेशा हमसे बात करते हैं व्हाट्सएप पर। हमारा नंबर बंद किया हमने व्हाट्सएप पर पुराना, इसीलिए बातें नहीं हो रही है। अब नया नंबर जब उनके पास जाएगा तो बातें जरूर होंगी। संजय सोलंकी आ चुके हैं, मास्टरमाइंड, दिमाग के जादूगर। उनका हम स्वागत करेंगे। क्या मेहनत कर रहे हैं संजय सोलंकी भी। सुबह टेनिस मंत्रा क्रिकेट लाइव आज फिर इस टूर्नामेंट के लिए शुभकामनाओं के लिए वो आ चुकी है। इस टूर्नामेंट की शुभकामनाओं के लिए यकीन मानिए रन बनेंगे, लेकिन मारेंगे तो रन बनेंगे, वरना नहीं। मारना चाहिए। शिव श्री विश्वेश्वर, और ये क्लीन बॉल, बल्लेबाज आउट होने वाले रोहित वाघमारे, जिन्होंने छक्का जरूर लगाया था पिछले ओवर में, लेकिन इस ओवर में बने बिल्ले। इसी के साथ विकेट का बदन डीजे। गाना था मैं हूं वो हीरो। वो हीरो कौन बनेगा? वो हीरो कौन बनेगा? छगन पाटिल साहब, मैं आपसे पूछ रहा हूं। दुबई से आप ये ग्रामीण क्रिकेट लाइव देखते हैं, आपको क्या लगता है कौन हीरो बनेगा? लेकिन अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, सीधा मिडॉन के ऊपर इस गेंद को फील्ड किया, सिंगल मिला। सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 32 रन। हमारे नाना गणेश नाना पाटिल, इनका खास निमंत्रण था हमें। खलापुर खोपोली क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट, इन्होंने सभी मसले हल किए हैं, यकीन मानिए। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में, और ये क्या हुआ? मैंने पहले ही कहा था पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, और छोड़ोगे कैच तो हो सत्यानाश। थोड्याच वेळात रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आणि आरपीएलचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर, अभिमान आहे आम्हाला ज्यांचा संघर्ष आम्ही पाहिलाय। अभिमान आहे आम्हाला की जवळजवळ 20 वर्ष आम्ही त्यांच्या बरोबरीने काम करतोय क्रिकेटच्या माध्यमातून। इथे मात्र धाव मिळते, एकच धाव मिळते आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 3 है, 34 में 3 है। 3.5 का खेल यहाँ पे खत्म हो चुका है। इससे पहले वाले मैच में बहुत ज्यादा रन देखे थे, लेकिन यार बार स्टेडियम पर छक्का लगाया बल्लेबाज प्रणव लोखंडे ने। होने वाला है इस 5 ओवर के खत्म होने के बाद। वेदांत 11 और जय मल्हार, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। जैसे ही यहाँ पर 5वां ओवर खत्म होगा तब तो मैच के इंटरवल में आपके बीच टॉस होगा। डीजे ऋषि काफ़ी अच्छे गाने बजा रहे हैं, डीजे ऋषि की भी तारीफ करनी होगी। कर्जत टेनिस क्रिकेट.in की भी तारीफ करनी होगी, KTC की। काफ़ी क्लैरिटी के साथ इस टूर्नामेंट को उनके द्वारा यूट्यूब पर भेजा जा रहा है। तो यकीन मानिए इस चैनल के नोटिफिकेशन आपको चाहिए, कहाँ कहाँ टूर्नामेंट्स है, कहाँ कहाँ आप देखना चाहते हैं, तो इस चैनल को आप लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। कर्जत सावड़े में भी उनका काम शुरू है। तीसरी रात है, शायद दूसरी रात है। मनीष मुंडे हमारे ढीकू के जबरदस्त यंग जनरेशन को रिप्रेजेंट करने वाले कमेंटेटर है, एंकर है, मानता हूं मैं उन्हें।
अमोल जाधव ने इस गेंद को डाला लेकिन एक ही रन मिलेगा। शॉर्ट फाइनली के ऊपर फील्ड किया गया। टोटल आ चुका है 41, 41 में 3 है। 5 गेंदों का खेल शेष है। गेंदबाज अमोल, स्ट्राइकर इन पर इस वक्त अक्षय। एक छक्का उन्होंने जरूर लगाया था लेकिन आखिरी ओवर है, 5 गेंदें बची है, 2-3 लगाएंगे तो और मजा आएगा। और ये लगाया उन्होंने, ऐसा लग रहा है मुझे, क्योंकि जिस तरह से बल्ले पे गेंद आई थी, एक स्वीट सी साउंड और वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर अक्षय के बल्ले से निकलता हुआ ये खूबसूरत छक्का। सैतालीस में 3, गेंद दीजिए। आई मैच बॉल आई, लेकिन क्या खूबसूरत छक्का लगाया बल्लेबाज अक्षय, जो 7 गेंदों में 15 के निजी योगदान पर खेल रहे हैं। गेंदबाज की अगर बात करेंगे हम, अमोल जाधव, 4 गेंदें अभी भी शेष है, रन बने हैं 47 में 3। और ये गेंद हवा में जरूर थी, नो मैंस लैंड एरिया में गिरी, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा रन मिलता हुआ 49 पे टोटल आ चुका है। विकेटेज आ चुकी है 3। इस ओवर की अभी भी गेंदें बची है 3। इस ओवर की अभी भी 3 गेंदें बची है। सामने एनपी ढाबा है। पहली बार इस ग्राउंड के ऊपर मैंने टूर्नामेंट की थी अंकित शेठ साकरे साहब की, डे नाइट प्रतियोगिता थी, आज भी मुझे याद है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, गेंद गोली की रफ्तार से जाती हुई 4 रन। अक्षय काफी अच्छा खेल रहे इस आखिरी मोमेंट पर, ठोक डीजे ऋषि। तो कुछ इस तरह से होती। बॉलर ने दौड़ना शुरू किया, बल्लेबाज फ्रंट फुट बढ़ाए, उन्होंने ग्लांस किया, हल्के हाथों से गेंद गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। ये पुराने जमाने का शेड्यूल था रेडियो पर। पिटे सर का भी जरूर हम सुनाएंगे, सब कुछ सुनाएंगे, आपकी भी आवाज हम सुना सकते हैं, ऐसा नहीं है। 53 पे 3 है। ये अगर मनीष मुंडे कहते ना पिछली गेंद पर, तो वो इस तरह से कहते हैं, बॉल चल रहा है बाउंड्री लाइन से बाहर, चौकार। ठीक कहा ना आकाश? मैंने सुना था, मैंने उनको 15 मिनट पहले। अभी को मैंने बताया कि किसी को कॉपी करने से अच्छा है खुद का कुछ बनो। टीम का टोटल 54। ये हमारे खजिनदार हैं मंगेश पाटिल साहब की टूर्नामेंट के, हमारे स्कोरर खानाव के जो मंगेश पाटिल साहब हैं, उनके टूर्नामेंट के ये कोषाध्यक्ष है। हिसाब किताब इनके पास रहता है। अरे देखा भाई, मैंने 2 साल तो इन्होंने ही मेरा पेमेंट किया। एक ही रन आया था, लेकिन यहाँ पे आसान सा कैच लेना चाहिए और ले लिया। गेंदें बची है, 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 54 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हैं, 55 रनों की जरूरत है। लेकिन तर आपण स्वागत सोहळ्याकडे वळतोय सन्माननीय दुबईवरून आलेले, कारण त्यांना माहिती आता इंडियामध्ये सेव्ह आहे, आखातामध्ये युद्ध चालू आहे। अशा वेळेला माझा देश हेच माझं रक्षण करू शकतं, त्यांनी ते ओळखलं आणि यालाच म्हणतात चालाक लोंबडी। अशा छगन पाटील यांचं आपण स्वागत करणार आहोत। तर छगन पाटील यांचं स्वागत। त्यांनी ओळखलं दुबईमध्ये पैसा आहे पण आता सेफ नाहीये, आपण म्हणतो ना सिर सलामत तो पगडी 50। तर छगन पाटील यांचं स्वागत केलं जातं लाईव्ह कडे, लाईव्ह मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात। त्यानंतर संजय सोलंकी, रायगड मधील सर्वात यशस्वी कर्णधार मी म्हणेन, होतकरू खेळाडूंना ज्यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला,
आणि अनेक खेळाडू आमच्या समोर त्यांनी घडवले. आता तो टेनिस मंत्रा क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून लोकांसमोर येतोय असा संजय सोलंकी. याचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. सन्माननीय प्रवीण देशमुख साहेब आणि त्याचबरोबर संजय पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. उद्योजक आहेत. त्यानंतर अमोल पाटील साहेबांचं स्वागत केलं जाईल. जांभरूकचे आमचे अमोल पाटील खजिनदार, प्रशांत गांडेकर यांचे खजिनदार आहेत ते टुर्नामेंटचे. चुकीला माफी नाही. आणि प्रामाणिक आहे खजिनदार. पाहिलं मी 2 वर्ष जातोय त्या स्पर्धेला. आणि मल्हार खांडेकर ज्याचा इंटरव्ह्यू घेतला होता, या मल्हार या, हरकत नाही आहे, या. लहान असला तरी माईकवर बोलणं राजकारण शिकलात तुम्ही वडिलांकडून, या. खऱ्या अर्थानं शिवछत्रपती महाराजांची जयंती 9 वर्ष दुबईमध्ये साजरी करणारे छगन पाटील यांच्याकडून आम्हाला पारितोषिक आलंय. धन्यवाद छगन पाटील साहेब. पारितोषिक किती असण्यापेक्षा पारितोषिकाची मागची भावना आम्हाला नेहमीच भावली. इथे मात्र मल्हार याचं स्वागत केलं जाते. आणि आपण वळूया या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. अर्थातच ढेकूचा बुलंद आवाज मनीष मुंडे. हॅलो, चला आमंत्रित करूयात वेदांत 11 विपक्ष जय मल्हार 11 या दोन्ही टीमला टॉससाठी यायचं आहे. आपण त्वरित टाइम घालवू नका. वेदांत 11 विपक्ष जय मल्हार 11 संघाचे कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल त्वरित यायचं टॉससाठी. युगल पाटील आणि त्यांच्या विरुद्ध विजय पडवळ. हॅलो, संजय सोलंकी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सोबत प्रशांतजी खांडेकर यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा जोडले जा. चला विनंती असेल वेदांत 11 टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या सोबत जय मल्हार 11 टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. युगल पाटील लवकर या, त्यासोबत विजय पडवळ. हॅलो, चला जरूर विजय पडवळ लवकरात लवकर या, उशीर करू नका. त्यासोबत युगल पाटील वेळ दडू नका, लवकरात लवकर या. आपल्या अजून मॅच बऱ्याच बाकी आहेत. हे आपल्या टेनिस क्रिकेटमधील रायगडचे मास्टर माइंड संजय सोलंकी, त्यासोबत पहिल्या तरी आपल्या खालापट टेनिस क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रशांतदा खांडेकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केलं जाईल. दोन अतिथी मान्यवर आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये टॉस करतायत. युगल पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विजय पडवळ. हेड कॉल आणि हेड आलाय. युगल टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. त्यासोबत वेदांत 11 संघ पहिली बॅटिंग असेल. पहिल्या 2 मॅच जिंकल्यात, ही मॅच जिंकून लीगमध्ये तुम्हाला थोडं स्ट्रॉंग व्हायचं आहे. काय विचार असेल? काय रणनीती चेंज केली का? तीच रणनीती आमची. जरूर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ह्या मॅचमध्ये पाहिलं तर टॉस जिंकला पहिला जय मल्हार संघाने आणि त्यांनी पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता या मॅचसाठी आपण बोलूयात, मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात मनीष मुंडे सरांना. थँक्यू. चला मॅचकडे जाऊया, ज्या ठिकाणी विजयासाठी 30 बॉलमध्ये 55 धावसंख्या करायच्या. तर राज सावंत रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. समोरच्या दिशेनं अगदी परफ्यूम डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. खरं तर राजनं पहिल्या सत्रामध्ये विकेट गमावली पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर बराचसा वेळ तंबूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 5 षटकांचा सामना, त्याच्यातील पहिला सामना हा P1चा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. P1च्या षटकामध्ये 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये अर्थात 38 मध्ये पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनाच्या बाहेर अगदी बाउंड्री लाईनच्या लगत आदित्य पाटील आणि त्याच्या समवेत कुणाल. पहिला बॉल बीट झाला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती केले प्रहार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नंबर मिळेल 4. आलाय 1 बाउन्स, येतोय खणखणीत दर्जेदार चौकार.
कारण की कुणाल बुदलेकरची सुरुवात डॉट बॉल न झाली, त्यानंतर धावसंख्येला खंडी फोडण्यामध्ये या या आकड्यानं केला जातो. वेग खूप चांगले गोलंदाजाकडे, वेगानं चेंडूला टाकला जातोय. टप्पा देखील तितक्या चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. चेंडू फळीचं अंतर थोडं दूरचं आपल्याला पाहायला मिळालं आणि याचंच परिवर्तन या डॉट बॉलमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतोय. कुणाल बुदलेकर आदित्य पाटील ही जोडी आहे. एकीकडे कर्णधार स्वतः आहे तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार यशस्वी रक्का षटक घेऊन खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हलक्या हातानं टाकण्याचा प्रयत्न केला आहे. थोडा धीम्या गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. व्हेरिएशन क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक गोलंदाजाचा बचावात्मक संरक्षणाचा मंत्र म्हटलं तर त्याचं असलेलं व्हेरिएशन, त्याची असलेली कलात्मक थोडं फिंगर रोल करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये थोडा बदल केला गेला आणि धीम्या गतीचा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि या धीम्या गतीच्या चेंडूनं अगदी आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या 4 या आकड्यावरती थांबून ठेवली. त्याचबरोबर आमचे आदरणीय ॲडव्होकेट भगवानजी लाले यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. 1 कंप्लीट केली जाते आणि 1 या दोन कंप्लीट केल्या जात आहेत. 2 या धावसंख्येच्या सगळ्यांना धावसंख्या मात्र जाऊन पोचायत त्या तब्बल 6 या आकड्यावरती. त्याच दरम्यान आमचे संतोषजी जोरकर आणि त्याचबरोबर सूरज केदारे हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सहर्ष संतोषजी जोरकर आणि त्याचबरोबर सूरजजी केदारे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. हे क्रिकेटचे खरं तर A1 जोडी म्हणून यांच्याकडे नेहमी सातत्यपूर्वक बघतो. स्पर्धा कुठेही असू दे खालापूरमध्ये त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थानं महत्त्वाचीच असते आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती असते. आणि कर्जत खालापूर सुधागड लीगचे ते खऱ्या अर्थानं मुख्य सूत्रधार देखील आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येचा विचार केला, पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पुस्तकावरती राज सावंत हाताळत असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. तब्बल 55चा पाठलाग करत असताना तब्बल 7 या आकड्यावरती 7 धावसंख्या आता विजयासाठी 24 बॉलमध्ये करायच्यात. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पण आदित्य अजूनही एकही चेंडू खेळला नाही आहे. पण कुणाल बुदलेकर जो सलामीर खेळाडू, जो सुरुवातीस गेलेला खेळाडू, ज्यानं पहिला राज सावंतचा बीट बॉल खेळला तेव्हापासून शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती संपूर्ण षटक वैयक्तिक खेळला. आणि संघासाठी आणि वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला, कोणत्याही पद्धतीचा धोका न पत्करता 7 धावसंख्येवरती येऊन पोहोचतो. 55चा पाठलाग करायचा आहे. उर्वरित 4 षटकं बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. राधिका 11 जे अगेन्स्ट खेळते खऱ्या अर्थानं श्री विश्वेश्वर 11 या संघाच्या विरोधात. पण धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 7 आकड्यावरती. 7 धावसंख्या. द्वितीय षटकाला सुरुवात. पॉवर प्ले क्रमांक 2चं हे षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनाच्या बाहेर असतील. 8 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये जोडले जातात. 2 खेळाडू आहेत धावफलकाची खंडी फोडण्यासाठी. आदित्य आणि कुणाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ऑनस्ट्राईक खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल बुदळेकर हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुर्वेश ढमाळे डेकूचा हा खेळाडू जो विश्वेश्वर 11 संघामधून आज लीग स्टेजला बिलॉंग करतोय. फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्टला पकडली, फसले पदी झेल खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल बुदलेकर या खेळाडूचा 55चा पाठलाग करत असताना वैयक्तिक 7 चेंडू 7 धावसंख्या करून येईल नंबूच्या दिशेनं. बॅक टू द डगआउट. थँक्यू. खंडोबा तुझा त्रिभुवनी झेंडा रूप दिसे आगळे पिवळे नाम तुझे प्रचंड. अगदी संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत असणारे जेजुरीचा खंडरायाचं हे गीत आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 आकड्यावरती जाऊन पोहोचले. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे अक्षय पाटील. ऑन स्ट्राईक आपल्याला खेळाडू पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू जो सारसन संघाकडून वैयक्तिक ग्रामीण बाशमध्ये खेळताना आपल्याला नेहमी सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय. आता ऑनस्ट्राईक पाहायला मिळतोय. दुर्वेश आहे समोरच्या दिशेने. थोडंसं चेंडूला वळवलं गेलं आहे. वाईट बॉल. अतिरिक्त चेंडूची फेकी केली जाते. धावसंख्येत 1 बदल केला जाईल. 1 या आकड्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल
ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 8 या आकड्यावरती एकीकडे राधिका 11 संघ खेळतोय तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल श्री विश्वेश्वर 11 हे दोन संघ एकच गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतात. कर्णधार एक आदोशी संघाचा राधिका 11 आपल्याला पाहायला मिळतो आदित्य पाटील, तर दुसरीकडे विश्वेश्वर 11 टीमचा राज सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. पण महत्वाचं खऱ्या अर्थानं हे असणारे 55चा पाठला करायचा आहे. फुल टॉस, त्या चेंडूला स्थान दिलं जाणार नाहीये. खरपूस समाचार घेतला जातोय. स्लॉट मध्ये आल्यावर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला जातोय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांब सलाम, उतुंग, माल्टी हिट, गगनचुंबी, आसमानी, सुलतानी टोला आलाय, दिलाय ठोकून आवाय षटकार. धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला येताना पाहायला मिळतात. अक्षय आता हवाई सफरीचा केंद्रामध्ये यशस्वी झालाय. विद्युत तारेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, धडकताना पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली तब्बल मिळतीये एक. आता चेंडू शिल्लक आहे तब्बल 21 आणि करायच्यात आता तब्बल 40 धावसंख्या करायच्यात. 21 बॉलमध्ये 40. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळालं वेदांत 11 आणि त्याचबरोबर जय मल्हार 11 या दोन संघादरम्यान. एकीकडे युगल पाटीलला आपण पाहू शकतो, तो दुसरीकडे आपल्याला विजयला पाहायला मिळाला. आपल्याला दोन चांगले संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ही मॅच देखील तितकीच एअर टाईट आहे कारण की 55चा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग करणारी टीम देखील काही कमी पडत नाहीये, ती देखील अगदी नाकावर टिचून गोलंदाजी केली जाते. पण त्यांच्या विरोधात बॅटिंग करण्यासाठी राधिका 11 टीमचे दोन धडधाकट फलंदाज मैदानावरती अगदी तोडफोड कामगिरी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या केली जाईल 17 आणि आता करायच्या त्या तब्बल 38. आणि या इनिंग मधला पहिला चेंडू खेळण्यासाठी आता आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू तब्बल 9 चेंडूंनंतर खरं तर सलामीर खेळाडूला संधी मिळाली आता मैदानावरती. आदित्य पाटील लेफ्ट हँडेड बॅट्समन, बऱ्याचसा गोलंदाजासाठी डोहीजड असतो हा खेळाडू. डान्सिंग द डाऊन, थोडा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शरीरापासून थोडंसं चेंडू बाजूला ठेवला, थोडीशी फंबल झाली आहे बॅट्समनची फलंदाजाची या ठिकाणी आणि डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 17 वरती अद्याप राधिका 11 हा संघ 55चा पाठलाग करत असताना थांबला. तर 19 मध्ये करायच्यात दुहेरी धावसंख्या अर्थात 38 धावसंख्येपर्यंत पोचायचं आहे. आदित्य पाटील, अक्षय पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी विठ्ठल रुक्मिणीच्या पायथ्याशी असलेले हे मैदान आणि खोलात टाकलेला बॉल आणि त्याचं प्रत्युत्तर देखील तितक्याच ताकदीनं दिलं जातं. प्रयत्न केले आणि आता यशस्वी देखील झाले. बॉल थांबत नाही, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळेल नंबर 4 आलाय चौकार. जे मस्के हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती या आपण देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आडुशीचे आदरणीय वैभवजी देशमुख साहेब आणि त्याचबरोबर प्रफुल्ल देशमुख या दोन्ही मान्यवरांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करूयात. आपण पहा मैदानावरती 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. वैयक्तिक अक्षय पाटील 7 आणि आदित्य पाटील 6 या धावसंख्यांवरती संघाचा विचार केला तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 21 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. हिंदू संस्कृतीमध्ये या आकड्याला आपण शुभ आकडा म्हणून नेहमीच संबोधतो कारण की 21 आकडा म्हटलं की आठवण येते श्री गणरायाची. आणि नेहमीच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण नेहमी ज्या विद्येच्या सागराला, विद्येच्या देवताला आपण खरं तर पहिलं वंदन केलं जातं. मग ते शुभकार्य कोणतेही असो, त्या शुभकार्यामध्ये या देवाला विळवणी घातल्याशिवाय, कारण की कोणतंही कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणि विघ्नाला दूर करण्यासाठी ज्याचं आपण प्रथम पूजन केलं जातं ते श्री गणराया. आणि तो शुभ आकडा हा 21 आकडा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये लागताना पाहायला मिळतोय.
डॉट बॉल पाहायला मिळतोय. राज सावंत वैयक्तिक दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतो आणि संघासाठी खऱ्या अर्थाने तिसरं षटक हाताळताना या ठिकाणी राज सावंतला आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये राजनं तब्बल 7 धावसंख्या खर्च केल्या, जे P1चं षटक होतं. 2 षटकं पॉवर प्लेचे आता संपुष्टात आली आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलनं झाली आहे. राज सावंतच्या समोरच्या दिशेनं चेंडू फेकलाय, कदाचित डायरेक्ट हिट झाला तर खेळाडूला परतावं लागेल, पण बचावलाय अगदी या ठिकाणी अक्षय देखील. आणि धाकधूक होती खऱ्या अर्थानं. ज्यावेळेस राज सावंतने हिट केला बॉलला त्यावेळेस अगदी कदाचित अक्षयला देखील वाटलं की जर परफेक्ट नेम झाला, परफेक्ट जर टिपला जर यष्ट्यांना, तर कदाचित आपली दांडी गोलवायला क्षणाचाही विळंब लागणार नाही आहे. आणि तितपत दोन्ही खेळाडूंना 1 धावसंख्या या ठिकाणी कंप्लीट केली आहे. 22 धावा प्रगती पुस्तकावरती लागल्यात. आता 16 बॉलमध्ये करायच्या तब्बल 33 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू ज्यावेळेस शिल्लक होती त्यावेळेस 36ची गरज होती खऱ्या अर्थानं. दुहेरी धावसंख्या करायची होती प्रत्येक चेंडूवरती. आता 16 बॉलमध्ये 33 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळणार. बॅटिंग करणारी राधिका 11 टीम, फिल्डिंग करणारी टीम राज सावंत. आता क्षेत्ररक्षणात थोडीशी बदल केला जाते. क्षेत्ररक्षकांची थोडी कवायत कसरत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की लेफ्टी राईटी ज्यावेळेस कॉम्बिनेशन असतं ना राजकीय बघ, क्षेत्ररक्षकांची धावपळ मैदानावरती, रेलचल मैदानावरती चालूच असते. पंचांकडे अपील केली आहे, समोर सापडला, कोणत्याही प्रकारचं दडपण आलं नाही पंचांवरती. आणि लेग बिफोर द विकेटच्या संख्येनं परतावा लागेल आदित्य पाटीलला. आदित्य बाद झालाय. संघाचा कर्णधार आता तंबूच्या दिशेनं परतलाय. नवीन बॅट्समन मैदानावरती अमोल जाधव खेळाडू मैदानावरती दाखल झाले. ही जोड साखळी सारसनची आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या वेळेस एकच संघाचे खेळाडू लीग स्टेजला एकच संघामध्ये असतात त्यावेळेस त्या दोघांचं जे कनेक्शन असतं, कनेक्टिव्हिटी असतं, संभाषण असतं आणि जो खेळ असतो तो अगदी प्रॉपर पाहायला मिळतो. कारण की राज नेहमी सातत्यपूर्वक, कारण की दोन्ही बॅट्समनला माहिती आहे की कोणत्या पद्धतीनं आपल्याला मैदानावरती खेळायचं आहे, आपले कोणत्या पद्धतीने आपल्याला चेंडू फेकले जात आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरचा बॅट्समन ऑन स्ट्राईक येणाऱ्या खेळाडूला येऊन सांगतो देखील की या दिशेनं चेंडू टाकतो, आपल्याला या दिशेनं आपल्याला खेळ करायचा आहे. त्याचबरोबर आमचे अभिजित देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात रनिंग काउंटिंगचे लॅपटॉप या आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अमोल जाधव नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला. पोझिशन क्रमांक 4चा खेळाडू आहे. वेग आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाचं परिवर्तन मैदानावरती पाहायला मिळतोय. काय भन्नाट वेगानं गोलंदाजी मैदानावरती चालू आहे, कारण की हा संघर्ष आहे खरं तर. आणि या संघर्षाच्या लढाईमध्ये उतरले दोन्ही संघ आणि प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू सामना विजय होण्यासाठी जीवाच्या आकांतानं मैदानावरती खेळतो. बॅट्समनच्या मनामध्ये एकच मनसुबा, मोठे फटके मारायचे, तर बॉलरच्या मनामध्ये एक मनसुबा की विकेट जास्त करून प्राप्त करायच्यात आपल्याला. एक कंप्लीट केले जाईल. क्षेत्ररक्षक थोडासा चुकी करतो. आउटफील्ड थोडी फास्ट आहे, चेंडू थोडा धीम्या गतीनं झालाय. 2 कंप्लीट केल्या जात आहेत. सर एकेरी दुहीला प्राधान्य देणं देखील खूप महत्त्वाचं असतं. धावसंख्या 2 केला जाईल बदल आणि जाऊन पोचतील धावसंख्या. बॅटिंग करणारा राधिका 11 टीमच्या 55चा पाठलाग करत असताना तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 या आकड्यावरती बस देखील जल्लोष करत चालले या स्पर्धेला पाहत, कारण की इतकी मोठी स्पर्धा. प्रत्येक प्रेक्षक मायबाप आणि प्रेक्षक मायबाप वर्ग आपल्याला विनंती आहे की ज्या आपल्या कार्स आहेत त्या रस्त्यावर कृपया करून पार्किंग करू नका. मंदिराच्या खालच्या साईडला पार्किंगची व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे. कृपया त्या ठिकाणी पार्क करा आणि व्यासपीठावर येऊन आपण बसून या स्पर्धेचा जरूर मनमुळात आनंद घ्या. पण जाऊयात मैदानाकडे, ज्या ठिकाणी 18 चेंडूंचा 3 षटकांचा खेळ संपला. 55चा पाठलाग करत असताना 24 धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या राधिका 11 टीमनं श्री विश्वेश्वर 11 संघाच्या विरोधामध्ये कुटुंब काढल्यात. पण डिफेन्सिव्ह क्रिकेट करत असताना महत्त्वाचे 2 गडी खऱ्या अर्थानं बाद करण्यामध्ये यशस्वी कुणाल आणि आदित्यला पाठवलं विश्वेश्वर 11 या टीमनं. आता चेंडू शिल्लक असेल तब्बल 12 षटके शिल्लक असतील तब्बल 2 आणि करायचे असतील तर तब्बल 15.50च्या सरासरीने धावसंख्या कराव्या लागतील. 31 दिवा डिझेल संधी.
दोन षटकं बाकी आहेत आणि एकटेचा पाठलाग करायचा आहे. अक्षय पाटील आणि अमोल जाधव ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर प्रफुल्ल गंगावणे ब्रदर्स, वाखन्या जोगी प्रकाश जळगावकर यांच्या तालमीत कसलेले हे सगळे खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न अक्षय गॅदर करेल का बॉलला, पण फैकी थोडी धीम्या गतीनं झाली. कलेक्ट करण्यामध्ये अक्षयची चूक सापडताना आपल्याला पाहायला मिळते. दोन सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 11 बॉलमध्ये करायच्या तथा 29 धावसंख्या. प्रकाश जळगावकर यांचा आपण चर्चा करत होतो. त्यांच्या तालमीत खचलेले हे गोलंदाज, जसं चिंचवली संघ नवीन नवीन खेळाडूंना घडवत असतो तसं आता प्रफुल्ल देखील एक नौखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दुर्वेशला देखील आपण पाहतो आता सध्याच्या घडीला. समोरच्या दिशेनं खुल्ल्यात टाकण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट केला जाईल. दुसरीचा निर्णय घेतील का नाही थांबवलं दोन्ही खेळाडूंना, कारण की माहिती आहे 55चा पाठलाग करायचा आहे. षटकं 2 शिल्लक आहेत. आपल्या 25 ते 26 झाला, 31 धावसंख्येचा अजून पाठलाग करायचा आहे. किंवा आपल्या दोघांची जोडी मैदानावरती टिकणं गरजेचं आहे. आणि ती गरज काय आहे संघाला, की विकेट पडली तर थोडं प्रेशर क्रिएट होऊ शकतं, पण मैदानावरती थांबलो तर बॉलिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर क्रिएट होऊ शकतं. उंच दिशेने अक्षय आहे, चुकी करणार नाही. फसलाय खेळाडू अमोल जाधव, परतलाय तंबूच्या दिशेनं. जी भीती होती राधिका 11 टीमला, तीच भीती आता आपल्याला पाहायला मिळाली. अमोल जाधव बॅक टू द डगआउट. राकेश पाटील मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू शिल्लक आहेत आता तब्बल 9 करायच्या, तब्बल 28 धावसंख्या करायच्यात. दोन्ही संघाची धाकधूक, तितकाच ब्लड प्रेशर वाढलं असणार खऱ्या अर्थानं मैदानावरती, कारण की हाय व्होल्टेज मॅच चालू आहे. जशी वरतून विद्युतधारा ज्या व्होल्टेजची गेली आहे ना, त्याच्यापेक्षा डबल करंटनं खरं तर सामना मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रफुल्ल आहे, सिद्ध करतोय स्वतःला, रिप्रेझेंट करायचंय. या ठिकाणाहून जर चांगले गोलंदाजी झाले तर चर्चा होईल. स्पर्धेमध्ये चांगल्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी विश्वेश्वर टीममधून उपलब्ध होऊ शकते आणि याच मनसुबानं प्रफुल्ल मैदानावरती काम करतोय. पण आता अक्षय या खेळाडूवरती आता संपूर्ण जिम्मेदारी आहे, कारण की संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. 8 चेंडूंमध्ये करायच्या 27, 2 चेंडूंमध्ये जर कमान 6 ते 7 धावसंख्या जर आली तर थोडंसं दडपण कमी होऊ शकतं. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये चेस करायला भारी पडू शकतं, किंवा जर आल्या नाहीत तर मग जरतरचं क्रिकेट. एकदा सहजरित्या जितक्या शांत गतीनं अक्षय खेळतोय, अगदी नेहमी म्हटलं जातं एखादा व्यक्ती जर शांत बसलाय याचा अर्थ तो शांत नाहीये, तो येणाऱ्या सुनामीचा खऱ्या अर्थानं संदेश आहे. आणि ती सुनामी, तो वादळ येणार का हे पाहणं महत्वाचं आहे. पण ही चूक अक्षयची, मैदानावरती काय केलंय अक्षयनं देखील चकलाय. आणि असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये ज्यावेळेस धावसंख्या येत नाही ना, तोपर्यंत त्या धावसंख्या शेवटच्या चेंडूपर्यंत येत नाही. आणि ज्यावेळेस यायला सुरुवात होते चुकीच्या पद्धतीनं, मग त्या धावसंख्या अगदी सहजरित्या खोऱ्यानं धावसंख्या यायला सुरुवात होते. यष्टीरक्षक चुकला, फर्स्ट स्लिपमधला खेळाडू देखील चुकला. लॉंग स्टॉप मध्ये बॉल जाऊन पोहोचला, नंबर मिळाला 4, आलाय चौकार. 33 वरती 3 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या, 22च्या स्वरूपातल्या धावसंख्या. आता चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 6 आणि करायच्या तब्बल 22.
हरीश पाटील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे वेल एक्सपिरियन्स, एकीकडे उभारता सितारा, एकीकडे नव्यानं सुरुवात संघर्षाची या क्रिकेट खेळाची, आणि एकीकडे अगदी दांडगा अनुभव असलेला अक्षय पाटील. हे दोन खेळाडू आहेत एकमेकांच्या विरोधात. पण मैदानावरती काय घडेल हा प्रश्नचिन्ह देखील निर्माण तितकाच आहे. एकीकडे नवीन, एकीकडे जुनं, पण मैदानावरती या दोघांचा संगम कशा प्रकारे होतोय हे पाहणं महत्वाचं आहे. मोठा फटका, उंची जास्त, लांबी देखील तितकी जास्त होईल का? जज केलंय, बॉलला फेकलंय अगदी सीमा रेषेवरून, अगदी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवर देखील गॅदर केलं, झेल जरूर झाली नाही, पण मोठ्या फटक्यापासून, एक मोठ्या धावसंख्येपासून थोडंसं दूर ठेवलं आणि धावसंख्या बनवल्या. तब्बल 2 धावसंख्येत 2 केला जाईल बदल. झाला तब्बल 35-55चा पाठलाग अर्थात करायचा असेल तब्बल अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक, 20 धावसंख्या. राकेश आणि अक्षय ही जोडी मैदानावरती दाखल आहे, पण हर्ष हातामध्ये खरं तर हे षटक सुपूर्त केलंय, महत्वाचं निर्णायक. पंचांकडे अपील केली जाते, धाद मागितली जाते पंचांकडे. वाईटसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. वाईटसाठी आक्षेप घेतलाय खरं तर पंचांच्या शैलीवरती. अनफिल्ड डिसिजन आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय, पण तो मान्य बॅटिंग करणाऱ्या टीमला नाही. जी नवीन टेक्निक वापरण्यात आली आहे खरं तर रिव्ह्यूची, त्याचा वापर केला गेला आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं. इट्स फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय मैदानावरती सफल ठरताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडूंमध्ये आता 20 धावसंख्या करायचा आहेत. इथून एक डॉट बॉल हारचा आत्मविश्वास, आत्मबळ वाढवू शकतो, पण अक्षयचा एक मोठा फटका संघाला संपूर्णपणे आनंदमय वातावरण देऊ शकतो. एक कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न करेल का? रोहित पाटील बॅकअप देतोय खरं तर. तीन बॉलमध्ये आता करायच्यात 19. कदाचित अक्षयनं जर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला असता, धाव कंप्लीट झाली असती, तर लगातारच्या 3 चेंडूंवरती जर 3 लगावले असते तर, कारण की क्रिकेट आपण येणाऱ्या चेंडूंचं बाकी जर तर मध्ये करू शकतो. छत्तीस धावा झाल्यात 3 बॉलमध्ये करायच्यात 19 धावसंख्या. हर्षकडे हे षटक आहे. थोडीशी फंबल होते कारण की इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये दडपण येणं हे साहजिकच असतं. तीन बॉलमध्ये करायचे 19. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. 18 केल्या तरी संघ बॅकफुटवर जाईल, यात मात्र शंका नाहीये. तीन चेंडू 19 क्रिकेटमध्ये होणं कठीण आहे, पण 3 चेंडूंमध्ये 25 धावसंख्या देखील झाल्यात राज खाणावाणी त्याचबरोबर मासगाव या संघाच्या विरोधामध्ये. 2 बॉलमध्ये आता करायच्या तब्बल 19 धावसंख्या. आता 1 चेंडू मध्ये करायच्या तब्बल औपचारिकता बाकी आता मैदानावरती. डॉट बॉल येतो आता 1 बॉल मध्ये करायच्या 19 धावसंख्या. हर्ष गोलंदाजी मार्गावरती. आता औपचारिकता मैदानावरती आपल्याला बाकी होताना पाहायला मिळते. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 12, 20, 26 हे पर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा रीतीने विजय होतोय श्री विश्वेश्वर 11 हा संघ. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट राज सावंत ज्यांना 2 षटक हाताळली खऱ्या अर्थानं आणि विकेट पटकावली आणि अवघ्या 8 धावसंख्या खऱ्या अर्थानं खर्च करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. प्लेयर ऑफ द मॅच चला राज सावंत या.
सूरज केदारी. मी प्रवीण मास्तर यांना विनंती करतो की आपल्या शुभास सूरज केदारी यांचा आपण या